या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। रात्री उशिरा घरी आलेल्या मुलाच्या मित्राला घरी जाण्यास सांगितल्याच्या रागातून एका व्यक्तीने विद्युत बल्ब फोडून वडिलांच्या पोटात मारल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुका मोहोळ येथे घडली। या घटनेत गंभीर जखमी झालेले विष्णू ज्ञानदेव व्यवहारे वय 62 राहणार आष्टी यांचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री 31 जानेवारी रोजी मृत्यू झाला। या प्रकरणी दादा आदमिले वय 26 राहणार रोपळे तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे। मोहोळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे। न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 26 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता विष्णू व्यवहारे हे घराबाहेर आले असता त्यांच्या मुलाचा मित्र दादा आदमिले इथे आला। त्यावेळेस इतक्या उशिरा का आला आहेस, तुझ्या घरी जा असे व्यवहारे यांनी सांगितले। आदमिले याला राग अनावर झाला। त्याने जवळच असलेला विद्युत बल्ब फोडून विष्णू व्यवहारे यांच्या पोटात वार करून जखमी केले आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।